स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुप्रिया शिंदे व्लॉग्समध्ये। तर हो, तुम्हाला पण फिनेलच्या वासाची खूप ॲलर्जी आहे का? फिनेलचा वास घेतल्याच्या नंतर मळमळायला लागतं आणि उलटी आल्यासारखं होतं। साहजिकच आहे, आजकाल मार्केटमध्ये खूप छान सुगंधाचे फिनेल आलेले आहेत, पण एक ठराविक त्याला वास असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप जणींना मळमळ होतं। तर आज आपण जे फिनेल बनवणार आहे ते बिना वासाचं बनवणार आहे। त्याच्यामध्ये कसलाही प्रकारचा वास नाही आहे, अगदी आयुर्वेदिक म्हणता येणार नाही, घरगुती फिनेल आहे। छोट्या मोठ्या गोष्टींपासून मी बनवणार आहे, त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे मी घेतला आहे कडुलिंबाचा पाला, मीठ, एक लिंबू आणि कोरफड। तर आयुर्वेदिक शास्त्रामध्ये कडुलिंबाला खूप महत्त्वाचं स्थान आहे। कडुलिंबाचं झाड हे खूप आयुर्वेदिक असतं असं आयुर्वेदिक शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे। तर बघू शकता तुम्ही, मी पूर्ण ज्या काड्या वेगळ्या केलेल्या आहे आणि कडुलिंबाचा पाला घेतलेला आहे। कडुलिंब जसं शरीरासाठी गरजेचं आहे ते तसं आपण त्याचा आपल्या डेली लाईफमध्ये पण यूज करू शकतो। कडुलिंबाच्या पाल्याने चेहऱ्यावरचा निस्तेजपणा, पोटामध्ये होणारे आजार किंवा कडुलिंबाचा उपयोग केला जातो। तसं कोरफडसुद्धा एक औषधी वनस्पती आहे, तर ह्याचा पण मी इकडं उपयोग करते। कोरफड एक 2 असे हे घेतलेले काप करून मी, आणि मीठ आणि एक लिंबू घेतलेला आहे। तर मिठाचा उपयोग घरातली आपण निगेटिव्हिटी घालवण्यासाठी पाण्यामध्ये घालतो, मीठ हे सगळ्यांनाच माहिती आहे। आणि लिंबाचा उपयोग इकडे मी फरशीवरचा चिकटपणा दूर करण्यासाठी करते। तर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। मी जवळजवळ अर्धी बॉटल, ज्या 1 लिटरच्या बॉटल असतात तेवढी पाणी घेतलेलं आहे। आणि इकडे लिंबाचे छोटे छोटे काप करून घेणार आहे मी। तुम्ही 2 भागसुद्धा लिंबाचे करू शकता, पण ते शिजायला वेळ लागतं म्हणून मी त्याचे छोटे छोटे काप करून घेते। खराब झालेला लिंबू घेतला तरीही चालेल किंवा एखादा चांगला लिंबू घेतला तरीही चालेल। पाणी इकडं गरम करत ठेवलेलं आहे आणि आता पाणी बघा छानपैकी उकळी घेतलेली आहे। आणि मेक शुअर की जे आपण पातेलं घेणार आहोत ते आपलं वापरातलं नसावं, कारण ह्या कडुलिंबाचा जो कडूपणा आहे तो खूप स्ट्रॉंग असतो। त्याच्यामध्ये आपण भाजी वगैरे केलं तर भाज्यांमध्ये त्याची चव उतरते। तर जे पातेलं तुम्ही जास्त म्हणजे यूज करत नाही ते पातेलं तुम्ही घ्या। इकडे लिंबू पिळून टाकलेले आहेत मी, आणि आता इकडे कडुलिंबाचा पाला जो आहे तो मी टाकते। अंगावरती खाज किंवा कसलेही त्वचेचे हे होत असतील प्रॉब्लेम, तर तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा कडुलिंबाचा पाला टाकून आंघोळ करू शकता। त्याच्याने त्वचेच्या सगळ्या समस्या दूर होतात। आणि आता मीठ पण घातल्याच्या नंतर ह्याला छान आपल्याला शिजू द्यायचे, खळखळून उकळी येऊ द्यायची आहे, जेणेकरून ह्या पाल्याचा जो कलर आहे तो उतरला पाहिजे। हा शिजल्याच्या नंतर पिवसट होतो। आणि एक फिनेलचं फील म्हणून मी थोडंसं ह्याच्यामध्ये एक छोटासा साबणाचा तुकडा टाकलेला आहे। तुम्ही कोणताही साबण यूज करू शकता। आणि इकडे टाकलेले आहे आता मी ह्याच्या काड्या, कारण ह्या काड्यांमध्ये तर सगळ्यात जास्त कडूपणा असतो, म्हणून इकडे ह्या पालाचा बरोबर काड्यांचा पण इकडं उपयोग करते। ह्या पण छान अशा शिजू द्यायच्या आहेत। आणि एक मला वाटते अर्ध्या तासाच्या कमी वेळामध्ये हे माझं घरगुती फिनेल तयार झालं। तर बघू शकता मस्त असा फेस यायला लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेले सगळे पदार्थ शिजायला लागलेले आहेत। बघा पाणीसुद्धा कमी झालं शिजून। तर एक 5 मिनटं असंच ठेवल्याच्या नंतर मी एका चाळणीच्या मदतीने हे जे आपलं घरगुती फिनेल बनलेलं आहे ते फिनेल गाळून घेणार आहे। तर हे फिनेल जर तुम्ही भरपूर प्रमाणात बनवला तर 15 ते 20 दिवस छानपैकी टिकतं, कसल्याही प्रकारचा स्मेल येत नाही। तर असं हे मी गाळून घेते, जेणेकरून आपण जेव्हा फरशी पुसतो त्यामध्ये कुठलेही पदार्थ यायला नको, म्हणून व्यवस्थित मी गाळून घेणार आहे फिनेल। हे बघा
किती छान ग्रीन कलर, किती हिरवागार कलर आलेला आहे. कडुलिंबाच्या पाल्याचा पूर्ण कलर ह्याच्यात उतरलेला आहे. सगळे काय म्हणता येतील, सगळे गुणधर्म त्या पाण्यामध्ये उतरलेले आहेत. बघू शकता पाला किती शिजलेला आहे. तर आपलं हे घरगुती फिनेल थोडंसं थंड होऊ देणार आहे, मग त्याला एका बॉटलमध्ये भरणार आहे. तर बघू शकता आपलं घरगुती फिनेल अगदी कमी पैशात, पैसेसुद्धा नाही लागलेले आहेत आपल्याला. आणि एक जर तुम्हाला वास नाही आवडत असेल कडुलिंबाचा, तर त्याच्यामध्ये तुम्ही 2 ड्रॉप इसेन्शियल कुठले जे तुमच्याकडे असतील, पायनॅपल म्हणा, कुठलंही घालू शकता. पण फिनेलच्या वासापेक्षा तर हे चांगलंच आहे. तर इकडे पंख्याला थंड करायला ठेवलं होतं आणि मी आता तुम्हाला दाखवते की हे यूज कसं करायचं आहे. इकडे सगळ्यात आधी मी पाणी आणून घेतलेलं आहे. नंतर बघा थंड झालेलं आहे. एका बॉटलमध्ये तुम्ही कसं फिनेल स्टोअर करता किंवा बाहेरून जेव्हा फिनेल आलतो तेव्हा फिनेल हे बॉटल्समध्येच येत असतात. तर अशा प्रकारे स्टोअर करून ठेवायचं आहे. अजिबात खराब नाही होत, कसल्याही प्रकारचा याला वास येत नाही आहे. किंवा 8 दिवस जरी, 15 दिवस जरी, महिनाभर जरी राहिलं तर ह्याच्यामधून कसल्याही प्रकारचा वास येणार नाही आहे, कारण ह्याच्यामध्ये यूज केलेले सगळे आयुर्वेदिक घटक आहे. तर बघू शकता तुम्ही, असं बॉटलमध्ये मी भरून घेते फिनेल हे. तर आणि काही ह्याच्यापासून कसलाही प्रॉब्लेम होत नाही किंवा काही ह्याचे दुष्परिणाम नाही. टोटली आयुर्वेदिक असल्यामुळे आपल्याला काहीच त्रास नाही आहे ह्या गोष्टीचा. आता जसं तुम्ही फिनेल यूज करता, जसं पाण्यामध्ये फिनेल टाकतात, तसंच फिनेल हे घरगुती फिनेल जे आहे तसंच पाण्यामध्ये आपण टाकणार आहोत आणि तसंच यूज करायचं आहे. आणि तुम्ही इकडे टॉयलेट बाथरूम घासण्यासाठी सुद्धा ह्याचा यूज करू शकतात. फक्त ज्यावेळेस फिनेल बनवतात त्यावेळेस थोडंसं ह्याच्यामध्ये डिटर्जंट पावडर घाला किंवा एखादा शॅम्पू घातला तरी चालेल. तर बघा आपलं फिनेल मस्त पाण्यामध्ये मिक्स होते. तर एवढं आता बनवलेलं फिनेल मला 8 ते 15 दिवस नक्की जाणार आहे. तर आपण जसं फिनेल यूज करतो तशाच प्रकारे मी यूज केलेलं आहे आणि मस्त त्याच्यामध्ये पोचा बुडवून घ्यायचा आहे आणि फरशी पुसायला लागायची आहे. तर अगदी 1 रुपयासुद्धा लागलेला नाही आणि आपलं घरगुती फिनेल बिना वासाचं तयार आहे. कोणाकोणाचा स्ट्रॉंग वास सहन होत नाही, त्याच्यापैकी मी पण आहे. मला पण अजिबात फिनेलचा स्ट्रॉंग वास सहन होत नाही. मी शक्य करून तर हे असेच बॉटल भर करून ठेवायचा प्रयत्न करत असते, जसं लागेल तसं. पण मला पण फिनेलच्या वासाची खूप ॲलर्जी आहे. ज्यांना कोणाला असा फिनेलच्या वासाची ॲलर्जी आहे त्यांनी असे घरगुती फिनेल बनवू शकता. तर बघ फरशीसुद्धा अगदी क्लीन निघते, काही त्याच्यावरती घाण नाही राहणार. जसं आपलं बाहेरचं फिनेल आहे तसंच हे पण घरगुती फिनेल तसंच आहे. व्यवस्थित मी फरशी पुसून घेते. किंवा तुम्ही किचन वट्ट्यावर सुद्धा ह्याचा उपयोग करू शकता. दारं, खिडक्या किंवा आपले आरसे, कपाटाचे पुसण्यासाठी सुद्धा ह्या फिनेलचा उपयोग करू शकतात. किंवा आपले जे वुडन टेबल्स वगैरे असतात 2 थेंब टाकून ते सुद्धा क्लीन करू शकतात. ह्याच्या कडूपणाने किडे, मुंग्या, फडशांवरती फिरणार नाही. मिठाने निगेटिव्हिटी घरामध्ये येणार नाही. लिंबाने चिकटपणा निघून जाईल आणि कडुलिंबाच्या वासाने आपल्या फ्लोअरवर किडे मुंग्या फिरणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा.